RTE ऍडमिशन 2026-27 प्रायव्हेट शाळांमध्ये लहान मुलांना मोफत शिक्षण दिलं जातं. RTE मध्ये आता मोठा बदल करण्यात आलेला आहे. नक्की काय बदल करण्यात आलेला आहे ते सांगतो. त्या अगोदर आपल्या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा. सर्वात जो पहिला बदल आहे तो म्हणजे अगोदर काय होतं, तुमच्या घरापासून 3 किलोमीटरच्या शाळा तुम्हाला ऍड करण्यात येत होत्या. आता तसं होणार नाही, कारण सरकारला समजलेलं आहे की कोणीही कुठलंही रेंट अग्रीमेंट वगैरे जोडून शाळा निवडत आहे. आता त्यामध्ये काय होणार आहे, आता या वर्षीपासून फक्त तुम्ही तुमच्या घरापासून 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये जेवढ्या काही शाळा असतील तेवढ्याच फक्त तुम्ही आता ऍड करू शकणार आहे. 1 किलोमीटरच्या पुढील ज्या शाळा आहेत त्या तुम्हाला ऍड करता येणार नाहीत. हा पहिला बदल होता. दुसरा बदल तो म्हणजे आता ऑनलाईन फॉर्म भरताना आता तुम्हाला कागदपत्रे ही सगळी तयार ठेवावी लागणार आहेत. अगोदर काय होतं, तुम्ही कागदपत्रे नंतर दिली तरी चालत होती, परंतु आता कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. फॉर्म भरताना सगळी कागदपत्रे तुमच्याकडे तयार पाहिजेत, त्यानंतरच तुम्ही फॉर्म भरू शकता. आता ही कागदपत्रे कोणकोणती आहेत ती तुम्ही स्क्रीनवरती पहा. RTE 25% अंतर्गत ऑनलाईन अर्ज करताना खालील कागदपत्र अपलोड करणं अनिवार्य आहेत. कोणकोणते आहेत तर पहिलं आहे पालकांचे आई किंवा वडिलांचे आधार कार्ड अनिवार्य आहे. अनाथ बालक असेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलेले आहे. बालकांच्या जन्माचे प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा अनिवार्य आहे. तसेच भाडेतत्वावरती राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंध कार्यालय नोंदणीकृत भाडेकरारनाम्याची प्रत आवश्यक आहे, म्हणजे रजिस्टर रेंट अग्रीमेंट. जे सामाजिक वंचित घटकामध्ये येतात त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट सुद्धा यामध्ये ग्राह्य धरण्यात येणार आहे. ते प्रमाणपत्र अनिवार्य आहे. त्यासोबत जे आर्थिक दुर्बल घटकामध्ये येत असतील त्यांना 1,00,000 रुपयापेक्षा कमी उत्पन्नाचा तहसीलदाराचा दाखला 2023-24 सुद्धा चालेल किंवा 24-25 सुद्धा उत्पन्नाचा दाखला ग्राह्य समजण्यात येणार आहे. आजपासून याचे फॉर्म सुरू होणार आहेत. फॉर्म सुरू झाल्यानंतर याचा फॉर्म नक्की कसा भरायचा आहे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे. आत्ताच आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना नक्की शेअर करा. धन्यवाद.